पूजा आपल्या बालशिक्षण कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण शिकणार आहे मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करणे। यामध्ये आपण दिलेल्या अंकांपासून मोठी संख्या, मोठ्यात मोठी समसंख्या, मोठ्यात मोठी विषम संख्या किंवा लहानात लहान समविषम संख्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम आधी पाहूया आपण एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती किंवा दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती, तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती। पहा, एक अंकी सर्वात लहान संख्या आहे 1 आणि एक अंकी सर्वात मोठी संख्या आहे 9। आलं लक्षात? एक अंकामध्ये 1 ही सर्वात लहान संख्या आहे आणि 9 ही सर्वात मोठी संख्या आहे। दोन अंकी संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या आहे 10 आणि सर्वात मोठी संख्या आहे 99। त्याचप्रमाणे तीन अंकी मध्ये सर्वात लहान संख्या आहे 100 आणि सर्वात मोठी संख्या आहे 999। म्हणजे आपल्याला इथे काय दिसत आहे, तर एक अंकी सर्वात लहान किंवा कुठल्याही अंकामध्ये लहानात लहान संख्या जर करायची असेल, 5 अंकी विचारली तर 1 वरती आपण 4 शून्य द्यायचे आहेत। जर 7 अंकी विचारली तर 1 वरती आपण 6 शून्य द्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला लहानात लहान संख्या मिळणार आहे। आणि जर मोठ्यात मोठी संख्या विचारलेली असेल तर जेवढ्या अंकी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे तर तेवढ्या वेळा आपण 9 हा अंक लिहायचा आहे, म्हणजे आपल्याला लहान आणि मोठी संख्या समजू शकते। आता आपण उदाहरण पाहूया। 7 5 8 6 2 या अंकांपासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे। पहा, आपल्याला जे अंक दिलेले आहेत ते आहेत 5 आणि त्याच्यापासून आपण 5 अंकी संख्या तयार करणार आहोत। आपल्याला मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेल्या अंकांमधला सर्वात मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा आहे। पहा, यातला सर्वात मोठा अंक आहे 8। 8 सोडून दिला तर उरलेल्या अंकामध्ये मोठा आहे 7। आता ते दोन्ही अंक सोडल्यानंतर मोठा आहे 6, त्यानंतर आहे 5 आणि नंतर आहे 2। म्हणजे आपण दिलेले अंक उतरत्या क्रमाने जर मांडले तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळते। म्हणून उतरता क्रम आणि मोठी संख्या या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या। या विरुद्ध जेव्हा आपल्याला लहान संख्या तयार करायची असते तेव्हा दिलेल्या संख्येमधील सर्वात लहान अंक सुरुवातीला आपण घेऊया 2, त्यानंतर लहान आहे 5, त्यानंतर लहान आहे 6, नंतर आहे 7 आणि नंतर आहे 8। म्हणजे इथे आपण काय केलेलं आहे, तर दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडलेले आहेत। म्हणजे लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडायचे आणि मोठी संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडायचे। अशा पद्धतीने आपण दिलेल्या अंकांपासून लहान संख्या आणि मोठी संख्या तयार करू शकतो। पुढील प्रश्न पाहूया। 6 0 2 9 5 या अंकांपासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 5 अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे। ती कशा पद्धतीने करायची? पहा, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मी सांगितल्याप्रमाणे दिलेले अंक उतरत्या क्रमाने आपण लिहायचे। त्याच पद्धतीने मोठी संख्या आपली तयार होईल। मग त्यासाठी सर्वात मोठा अंक 9, त्यानंतरचा मोठा 6, नंतरचा 5, नंतर 2 आणि सर्वात लहान अंक 0। म्हणजे 96,520 ही आपली सर्वात मोठी संख्या तयार झालेली आहे। परंतु जर दिलेल्या अंकांमध्ये 0 असेल तर मात्र आपल्याला लहान संख्या तयार करताना दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडता येत नाही। त्यामध्ये थोडा बदल आपल्याला करावा लागतो। पहा, का बरं? जर आपण या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या तर आपली संख्या तयार होईल 0 2 5 6 आणि 9। परंतु ही तयार झालेली संख्या 5 अंकी आहे का? तर नाही, ही संख्या 4च अंकी आहे, 2569। म्हणून आपण चढत्या क्रमाने संख्या मांडणे म्हणजे लहान संख्या मिळते या नियमाला थोडासा बदल आपण इथे करणार आहोत। तर आपल्याला 5 अंकी संख्या हवी असेल तर 0 वगळून जे बाकीचे अंक आहेत त्यातला सर्वात लहान अंक घ्यायचा। 5 शून्य आपण सोडून दिला तर 6 2 9 आणि 5 यातला लहान अंक आहे 2, तो 1 नंबरला घ्यायचा आणि जो 0 आहे तो 1 नंबरला न घेता तो 2 नंबरला टाकायचा। म्हणजे काय केलेलं आहे आपण, 2 ची आणि 0 ची अदलाबदल इथे केलेली आहे, त्यांच्या जागा आपण बदलल्या आहेत। बाकी आपली पद्धत तीच आहे, दिलेले अंक आपल्याला चढत्या क्रमाने मांडायचे आहे। मग चढत्या क्रमाने 2 आणि 0 गेल्यानंतर लहान अंक उरतो 5, त्यानंतरचा लहान अंक आहे 6 आणि सर्वात मोठा अंक आहे 9। म्हणजे 20,569 ही आपली लहान
लहानात लहान 5 अंकी संख्या शून्य दिलेला असताना तयार होणार आहे. 5, 3, 8 या अंकांपासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे. यापूर्वीच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की आपल्याला दिलेले अंक ही 5च होते आणि संख्या पण 5 अंकी तयार करायला सांगितली होती. परंतु इथं आपल्याला 3च अंक दिलेले आहेत आणि संख्या मात्र 5 अंकी तयार करायला सांगितली आहे. अशा वेळी काय करायचं, जेव्हा आपल्याला मोठी संख्या तयार करायची असते तेव्हा या दिलेल्या अंकांमधला सर्वात मोठा अंक घ्यायचा, तो आहे 8. आपल्याला 3 अंक दिलेत आणि 5 अंक संख्या तयार करायला लावली, म्हणजे आपल्याला 2 अंकाने जास्त हवे आहेत आणि मग त्यासाठी 8 हा आपल्याला आणखी 2 वेळा याच्या पुढे लिहून घ्यायचा आहे. 8 सोडल्यानंतर आपल्याकडे उरतो 5 आणि 3. मग आपल्याला मोठी संख्या तयार करताना 5 आणि 3 मधला मोठा अंक कोण आहे? 5 आणि 3 हा सर्वात लहान अंक आहे. म्हणून आपल्याला 88,853 ही मोठ्यात मोठी संख्या या 3 अंकापासून तयार करायची. काय केलं आपण? सर्वात मोठा अंक घेतला, तो मोठा अंक 3 अंक आहेत आणि 5 अंकी संख्या बनवायची म्हणून आणखी 2 वेळा घेतला आणि उरलेले अंक पुन्हा आपण उतरत्या क्रमाने लिहिले. या पद्धतीने मोठी संख्या तयार होते आणि लहान संख्या तयार करताना देखील याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पण इथे आपण जसा मोठा अंक घेतला होता तसा लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक आपल्याला 3 वेळा घ्यायचा आहे. 3, 3, 3. 3 सोडून 5 आणि 8 उरतो. यातला लहान अंक घेऊयात 5 आणि नंतर 8. म्हणजे लहान संख्या तयार करताना देखील आपण चढत्याच क्रमाने संख्या मांडल्या, परंतु जो सर्वात लहान अंक होता तो आणखी जास्त 2 वेळा घेतला. म्हणजे त्या अंकाची आपण जेवढ्या अंकी संख्या आपल्याला तयार करायची आहे तेवढ्या वेळा आपण त्याची पुनरावृत्ती इथं केलेली आहे. म्हणजेच मोठी संख्या तयार करताना मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करायची, तर लहान अंकी संख्या तयार करताना लहान अंकाची पुनरावृत्ती इथे आपल्याला करायची आहे. आणि दिलेल्या अंकांपासून जेवढ्या अंकी संख्या विचारली आहे तेवढ्या अंकी आपण संख्या तयार करू शकतो. पुढील प्रश्न पाहूया. 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 5 अंकी लहानात लहान विषम संख्या यांची बेरीज किती? पहा बाळांनो, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती हे आपण मगाशी पाहिलेलं होतं. तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्येसाठी काय करायचं आहे? सगळ्यात एक अंकी मोठा अंक आहे 9, तो 4 वेळा घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4. परंतु 9,999 ही समसंख्या आहे का? आपल्याला समसंख्या विचारली तर ही समसंख्या नाही. मग आपल्याला हिला समसंख्या करण्यासाठी या जागेवर मोठ्यात मोठा सम अंक असणे गरजेचं आहे आणि मोठ्यात मोठा सम अंक आहे 8. म्हणून आपण या 9च्या जागी काय घेऊया? 8 घेऊया. 9,998 ही झाली 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आणि 5 अंकी लहानात लहान विषम संख्या पाहिजे. 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती? तर सांगितलं होतं 1 वरती 4 वेळा 0 दिलं तर आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या मिळते. मग 5 अंकी लहानात लहान संख्या मिळण्यासाठी काय होत झालेलं आहे? समसंख्या आपल्याला मिळाली आहे आणि आपल्याला इथे विषम संख्या हवी आहे. मग विषम संख्या सर्वात लहान विषम संख्या कोणती? आपल्याला लहान हवी आहे. मग सर्वात लहान विषम संख्या कोणती? तर सर्वात लहान विषम संख्या आहे 1. म्हणजे आपल्याला दोन्ही संख्या इथे मिळाल्या आहेत. समसंख्या मिळण्यासाठी काय केलं आपण? आधी मोठ्यात मोठी संख्या लिहून घेतली 4 अंकी आणि इथे 9 होता. तर मोठ्यात मोठी समसंख्या कुठली? तर 8 ही मोठ्यात मोठा सम अंक आहे, तर 9च्या जागी 8 घेतला. लहानात लहान विषम संख्या घ्यायची होती आपल्याला 5 अंकी. आधी लहानात लहान 5 अंकी संख्या घेतली आपण 10,000 आणि त्यातला विषम अंक आपल्याला पाहिजे. मग 0 एकक स्थानच्या 0च्या जागेवर सर्वात लहान विषम अंक घेतला आपण 1. या पद्धतीने आपल्याला दोन्ही संख्या मिळालेल्या आहेत. आता याची बेरीज विचारली आहे. बेरीज तर आपल्याला माहितीच आहे. या पद्धतीने आपल्याला उत्तर आलेलं आहे 19,999. या पद्धतीने हे गणित आपण सोडवू शकतो. अशा पद्धतीने आज आपण लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची याविषयी माहिती मिळवली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब